केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची शक्यता आहे। जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, तर काहींना डच्चू मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सूत्रांनी झी24 तासला ही माहिती दिलेली आहे। पंतप्रधान मोदी युरोप दौऱ्यावरून आल्यानंतर कॅबिनेटची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये फेरबदलाबाबत चर्चेची शक्यता वर्तवली जाते। 21 मे रोजी केंद्रीय कॅबिनेटची बैठक होणार आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत आहेत। उर्वशी, केंद्रीय कॅबिनेटमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे। काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते, तर काहींना डच्चू मिळू शकतोय। कुणाच्या नावाची चर्चा होतीये का? नक्कीच जर बघितलं तर खूप जणांचे नावं लिस्टमध्ये आहे। पण भाजप सरकार किंवा एनडीए सरकार यांना जर आपण बघितलं तर त्यांचं फंक्शनिंग वेगळं असतं, म्हणून लिस्टचं जे नाव आहे ते कितपत त्याच्यावरती लागू होणार हे नक्कीच प्रश्न आहे। पण ज्या प्रकाराने आता ही फेरबदल होण्याची शक्यता आहे हे खूप टाइम पासून एक्सपेक्टेड होतं। मध्या काळी आपण बघितलेलं वेगळ्या राज्यांचे निकाल होते, राज्यांमध्ये निवडणुका होता, म्हणून या पूर्ण रिशफलिंगला कुठे ना कुठे एक पॉज देण्यात आलेलं। आता मात्र पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली 21 मे रोजी जेव्हा हे मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यात नक्कीच मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे असं समजून येत आहे। आणि मध्याकाळी ज्या वेगळ्या मिनिस्ट्रीज मधून स्कॅम्स निघाले आहेत, आता जसं ज्या प्रकाराने पेपर लीक एज्युकेशन मिनिस्ट्री मधून निघाला आहे, तर या सगळ्यांवरती या सगळ्या ज्या मंत्री आहेत त्यांच्यावरती खास नजर असणार आहे हे सुद्धा समजून येत आहे। दुसरं जे नवीन आणि युवान चेहरे आहेत, महाराष्ट्रामधून पण खूप असे आहेत आणि वेगळ्या ज्या एनडीए पार्टनर्स आहेत, तर त्या सगळ्या पार्टनर्स जे आहेत त्यांना चान्स मिळणार आहे का, युवान चेहऱ्यांना चान्स मिळणार आहे का, हे सुद्धा बघणं गरजेचं ठरेल। आणि खास करून महिला या आताच्या मंत्रिमंडळात एक ते दोनच अशा महिला आहेत, तर अजून महिलांना चान्स मिळणार आहेत का ते सुद्धा बघणं गरजेचं आहे। नक्कीच उर्वशी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।